श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. शुभम भवतो. आज आपण दत्त पर्यटन येथील 10वं ठिकाण श्री क्षेत्र कुरवपूर या ठिकाणी आलो आहोत. हे स्थान श्रीपाद श्रीवल्लभांचं कर्मभूमी तपोभूमी स्थान म्हणून समजलं जातं. श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म हा पिठापूर येथील असून 16व्या वर्षी ते गोकुळ महाबळेश्वरला आले आणि त्यानंतर या ठिकाणी स्थायिक झाले आणि ह्याच ठिकाणी त्यांनी 22 वर्षे तपश्चर्या करून भक्तांचे सर्व प्रश्न सोडवले, सर्व कार्य केलं आणि याच ठिकाणी त्यांनी निजनानंद गमन केलं. त्यानंतर याच ठिकाणी 22 वर्ष तपश्चर्यातून अंतर्धान पावले. हे क्षेत्र म्हणजे कृष्णा नदीचे नैसर्गिक प्रमाणे 2 प्रकारे असे दोन्ही बाजूला विभाजन होऊन या मधल्या ठिकाणी बेट तयार झालेलं आहे. या बेटाला कुरुगुड्डी हे नाव आहे आणि ह्या कुरुगुड्डी बेटावरतीच हे कुरवपूर हे स्थान आहे. अनेक वर्ष हे स्थान लोकांना माहिती नव्हते, परंतु आदरणीय टेंबे स्वामींनी या स्थानाचा शोध लावला. या ठिकाणी नदीच्या पलीकडे श्रीपाद स्वामी रोज 108 नमस्कार घालायची ती शिळासुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. पलीकडच्या बाजूला त्यांचे हात तिथं उमटलेले आहेत. या ठिकाणी श्रीपाद स्वामींचे आशीर्वाद टेंबे स्वामींनी जास्तीत जास्त घेतला. टेंबे स्वामींनी तपश्चर्या केली. टेंबे स्वामींना इथं तपश्चर्या करण्यासाठी त्या ठिकाणी गुहा होती. त्या गुहेमध्ये नागाचं स्थान होतं आणि नागाला प्रार्थना करून हे नागाचं स्थान त्यांनी दुसरीकडं त्याला प्रार्थना करून विनंती केली की ते दुसरीकडे निघून जा आणि त्या गुहेमध्ये त्या टेंबे स्वामींनी तपश्चर्या केली आणि या ठिकाणी असे हे पावन भूमी बहुतेक दत्तभक्त या ठिकाणी तपश्चर्या करण्यासाठी आपली साधना सिद्ध करण्यासाठी नियमितपणे येत असतात. अशा प्रकारे असं सद्गुरू दत्तगुरूंचा आशीर्वाद सर्वांना मिळू दे अशी आपण सद्गुरूचरणी प्रार्थना करूया. शुभम भवतु. श्री गुरुदेव दत्त.